हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एस-एम-एल आला असेल आता स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि त्या स्टेट मेरिट लिस्ट नंबरनुसार आपल्याला कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या मार्क्सनुसार मिळू शकतं यासाठी म्हणून आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी खास. तर या व्हिडिओमध्ये आपण काय केले बाळांनो, तर प्रत्येक कॉलेजचे आपण ब्रँचेस घेतले आहेत. ब्रँचेसला लास्ट इयरचा कट ऑफ म्हणजे पर्सेंटाईल कितीला क्लोज झालेला आहे, सेकंड किंवा थर्ड राऊंडचा आपण घेतलेला आहे. एस-एम-एल काय होता आणि त्या ब्रँचची कॅपॅसिटी किती आहे, इनटेक काय आहे, याप्रमाणे आपण काय केलेलं आहे. जे टॉपचे कॉलेज आहे ते टॉपच्या कॉलेजपासून अगदी कोल्हापूरमधले, सांगलीमधले ह्या सगळ्या कॉलेजचा आपण यामध्ये पूर्ण उहापोह करणार आहोत. तर आपण विदाऊट वेस्टिंग टाइम चालू करूया आपला हा छान व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एस-एम-एल नुसार चूज करता येईल की आपल्यासाठी बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज कुठला असेल. तर साहजिकच आहे, पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आपण घेतो आहोत ते आहे COEP पुणे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. आणि हे खूप जबरदस्त रेप्युटेड कॉलेज मानलं जातं महाराष्ट्रामधलं. आणि त्या कॉलेजचं साहजिकच आहे, कट ऑफ मध्ये तुम्ही बघितलात म्हणजे अगदी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पासून जर बघितलात तर 99.95 म्हणजे एस-एम-एल नंबर होता 121. म्हणजे हे खूप टॉपचं कॉलेज आहे. त्या टॉपचं कॉलेज असल्या कारणाने ह्याचं मेरिट पण खूप जास्त लागतं. ज्यांचे पर्सेंटाईल जे आहे ते 99च्या वरती आहेत, ओके, दे कॅन एक्सपेक्ट दिस कॉलेज. मग त्यामध्ये साहजिकच आहे कॉम्प्युटर रिलेटेड ब्रँचेस जे आहेत म्हणजे त्यामध्ये CSE असेल किंवा इव्हन IT असेल किंवा ENTC असेल, या रिलेटेड जे टेक रिलेटेड ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसचा बाळांनो कट ऑफ जास्त दिसतोय. मागच्या वर्षी पण जास्त होता, त्याच्या मागच्या वर्षी पण जास्त होता. थोडंसं टेक रिलेटेड ब्रँचेसना बूम थोडा जास्त आहे, त्यामुळं यांचं मेरिट ऑब्व्हियसली हाय लागतंय. त्याच्या खालोखाल जे कोरमध्ये येतात, मग मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, त्या ब्रँचेसचं थोडंसं कंपॅरेटिव्हली मेरिट टेक रिलेटेड ब्रँचेसपेक्षा थोडंसं कमी लागतं, ओके. आणि हे युज्युअल ट्रेंड आहे सगळ्या कॉलेजमध्ये. पण साहजिकच आहे COEP आहे म्हणजे मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, ह्या ब्रँचेसना साहजिकच आहे मेरिटचं कॉलेज आहे म्हणजे मेरिट जास्त लागणारच आहे, ओके. तर ठीक आहे, ब्रँचेस कोणत्या कोणत्या बघा. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे, रोबोटिक्स and AI जस्ट रिसेंटली त्यांनी चालू केलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, सिव्हिल आहे त्यामध्ये, किंवा मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी. म्हणजे काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना नंतर पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा वगैरे करायचे असतात, पण माझं एज्युकेशन COEP मध्ये व्हायला पाहिजे. तर ते बाळांनो विद्यार्थी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी यासारखे ब्रँचेस सुद्धा प्रेफर करताना दिसत आहेत. ठीक आहे, तर हे होतं आपलं पहिलं कॉलेज. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मुद्दा मी थोडंसं साईडला होतोय जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल आणि तुमच्या एस-एम-एल नुसार तुम्हाला थोडंसं रँकिंग पण देता येईल, ओके. तर नेक्स्ट कॉलेज आपलं COEP नंतर पुढचं जे आहे ते साहजिकच VJTI, मुंबईमधलं एक खूप छान रेप्युटेड कॉलेज. म्हणजे असं अक्षरशः मानलं जातं की पूर्ण महाराष्ट्रातून COEPला क्राऊड जातो आणि मुंबईच मोठं म्हणजे अक्षरशः सगळा हब जो आहे सायन्सचा तो मुंबईमध्ये असल्या कारणाने मुंबईची बऱ्यापैकी मुलं VJTI प्रेफर करतात. पण ठीक आहे, काही मुलं ग्रामीण भागातली VJTIला सुद्धा जाऊ शकतात, ओके. तर त्यामध्ये VJTI मध्ये काय बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर आहे, IT आहे, इलेक्ट्रिकल आहे, ENTC आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे ENTC वेगळा आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स वेगळा आहे. त्यासोबत मेकॅनिकल आहेच, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, आणखी लास्ट आहे ते टेक्सटाईल टेक्नॉलॉजी. म्हणजे टेक्सटाईल टेक्नॉलॉजी खूप कमी कॉलेजमध्ये आहे, त्यामध्ये VJTI एक आहे, इव्हन आपल्या जवळपासचं म्हटलं DKTE कॉलेज, त्यामुळे सुद्धा टेक्सटाईल टेक्नॉलॉजी मला बघायला मिळेल. तर याचे इंटेक वगैरे दिलेले आहेत, मी पर्सेंटाईल दिलेले आहेत. याचं जर कॉम्प्युटर सायन्सचं तुम्ही बघितलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं तर 99.96 म्हणजे ॲज गुड ॲज COEPचं जे मेरिट आहे त्याच आसपास तुम्हाला VJTIचं मेरिट सुद्धा बघायला मिळेल. आणि बाकीच्या ब्रँचेस त्याला आहेतच, म्हणजे इव्हन कोर ब्रँच जे आहे मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, त्यांचं सुद्धा मेरिट तुम्हाला कंपॅरेटिव्हली हाय बघायला मिळेल, ओके. हे आहे VJTIचं कॉलेज. नेक्स्ट तिसरं जे कॉलेज आपण घेणार आहोत त्याच्यामधलं ते आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आता यामध्ये बाळांनो थोडक्यात मी एक्सप्लेन करतो. अंधेरीला कॉलेज आहे, दोन आहेत, म्हणजे एक त्यांचं ग्रँटेबल, दुसरं आहे नॉन ग्रँट. त्यांचं जे ग्रँटेबल आहे ते पर्टिक्युलरली कोर ब्रँचसाठी आहे, म्हणजे कोणत्या सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल, ओके. पण तुम्ही त्याचं पर्सेंटाईल बघितलं 97, 98, 98 म्हणजे थोडंसं मेरिट ह्याचं कमी आहे, कारण साहजिकच कोर ब्रँच पडतात म्हणून सध्या टेक रिलेटेड ब्रँचेस जास्त चालतात ना. मग त्यामध्ये तुम्ही SPITचं बघितलं, SPIT सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे सरदार पटेल एडेड वेगळा आहे, अनएडेड वेगळा आहे. त्यामध्ये सरदार पटेल जे काही SPIT म्हणतो आपण त्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सीट संख्या जास्त आहे 240, 120, 120 म्हणजे याच्यामध्ये AI ML वगैरे त्यांनी नंतर मिक्स केलेले आहेत. पण यांचं मेरिट जर तुम्ही बघितलं 99.94 म्हणजे VJTI किंवा COEP याच्या कंपॅरिझनला हे मेरिट तेवढंच लागतं, कारण हे कॉलेज खूप जबरदस्त कॉलेज मानलं जातं SPIT. फक्त हे थोडं अनएडेड आणि वरचं जे आहे ते एडेडमध्ये येतं, ओके. महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी बोलत असं हे कॉलेज आहे, हे कॉलेज थोडंसं दोघांचं मिक्सचर आहे, एडेड अनएडेड. त्यामुळे तुम्ही फक्त कोड सिलेक्ट करताना फक्त केअरफुली सिलेक्ट करा. नेक्स्ट पुढचं आपलं कॉलेज आहे ICT. मी हे कॉलेज मुद्दाम इंट्रोड्यूस केलंय
टेक्नॉलॉजीच्या ह्या पूर्ण दुनियेमध्ये ICT कसं का मध्ये आलं, तर ICT म्हणजे इंडियन केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंग्याचं खूप जुनं कॉलेज आहे. ओके, त्याला अगोदर UDCT UICT म्हटलं जायचं. तर या कॉलेजमध्ये केमिकलसाठी मी मुद्दाम सांगेन, कारण केमिकलचं जर तुम्ही बघितलं तर केमिकलचं 99.43 मेरिट लागते. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये सुद्धा केमिकलला डिमांड असलेलं हे कॉलेज आहे. बाकी सगळे जे आहेत ते साहजिकच आहे. ही ICT म्हणजे केमिकल रिलेटेड ब्रँच असल्या कारणानं त्याला तुम्हाला वेगवेगळे पर्याय तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे फूड इंजिनिअरिंग पासून बाकी सगळे पॉलिमर वगैरे असेल हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील. ज्यांना थोडंसं स्पेशलाइज ब्रँच पाहिजे आहे आणि एक इन्स्टिट्यूट पाहिजे, म्हणजे ICT सांगायला गेलं तर खूप जबरदस्त रिसर्च ICT मध्ये चालतोय आणि त्यामुळे जर त्यांना एक्सपोजर पाहिजे रिसर्चचा वगैरे आणि एक स्पेसिफाईड ब्रँच पाहिजे आहे, केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, तर त्या विद्यार्थ्यांना मी नक्की सांगेन यू कॅन गो फॉर ICT. ओके, मुंबईमधलं अजून एक कॉलेज, म्हणजे मुंबईमधले 3 कॉलेजेस मी मुद्दाम घेतलेत, VJTI, सरदार पटेल आणि ICT. याच्यानंतर मग आपलं थोडंसं पुण्याकडे आपण परत येणार आणि आपलं कॉलेज आहे PICT. म्हणजे COEP नंतर पुण्यामधलं बेस्ट कॉलेज म्हणजे PICT. ऑब्व्हियसली ऑटोनॉमस कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे. मुलींसाठी आता एज्युकेशन म्हणजे ट्युशन फी जवळपास माफ केली आहे, त्यामुळे तुम्हाला हे कॉलेज जे आहेत प्रायव्हेट कॉलेजेस ते सुद्धा मुलींना खूप जबरदस्त चालणार. ओके, तर PICT मध्ये साहजिकच आहे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे साहजिकच आहे हे फक्त टेक रिलेटेड आहेत. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT आणि ENTC याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या कोर ब्रँचेस अजिबात नाही आहेत. खूप मस्त कॉलेज आहे, याचं प्लेसमेंट पण खूप जबरदस्त असतं. तुम्ही जर ह्याच्या सीट्स बघितला तरी सीट्स पण ह्याच्या जास्त आहेत. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिफ्ट 1 शिफ्ट 2 वगैरे सगळं आहे, त्यामध्ये 240 म्हणजे मेरिट बघा तुम्ही 99.7, त्यानंतर 99.55, 99.51, म्हणजे हे खूप हाय मेरिट असलेलं एक प्रायव्हेटमधलं बेस्ट कॉलेज मानलं जातं. कारण बाकी वरचे मी कॉलेज सगळे सांगितले एकतर ते युनिव्हर्सिटी आहेत किंवा एकतर ते गव्हर्नमेंट आहेत, पण हे जे कॉलेज आहे हे प्रायव्हेटमधलं सगळ्यात बेस्ट कॉलेज मानलं जातं. ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांनी PICT बघायला काहीही हरकत नाही आहे, खूप जबरदस्त कॉलेज आहे. नेक्स्ट, त्यानंतर मग पुढचं कॉलेज आपण घेतोय आपल्या जवळपासचं सांगलीचं कॉलेज जे आहे वालचंद इंजिनिअरिंग. खूप जुनं कॉलेज आहे आणि एक फॉर्च्युनेट गोष्ट आहे की लास्ट इयरपासून त्यांनी एडेड सोबत अनएडेड सुद्धा चालू केलेलं आहे. म्हणजे सीट्स जवळपास डबल झालेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग तुम्ही डबल का लिहिलंय, किंवा IT एक एडेड दुसरी अनएडेड. ओके, असं आपण दोन्ही घेतलेले आहेत. तर त्याच्या सीट्स पण तुम्ही बघा 90 जवळपास सीट्स आहेत. मेरिट ऑब्व्हियसली आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे 99.43 मेरिट लागलं, सेकंड किंवा थर्ड राऊंडचं आहे. परत 99.10, 99.03 हे सगळे मेरिट सुद्धा जास्त असलेलं कॉलेज, टायर 1 कॉलेजेस जे आहेत त्या टायर 1 कॉलेजमधलं एक कॉलेज म्हणजे वालचंद इंजिनिअरिंग. खूप जबरदस्त कॉलेज आहे, सांगलीमध्ये कॉलेज आहे. त्यामध्ये AI/ML त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे, रोबोटिक्स आणि AI चालू केलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इथं ENTC नाही आहे, इथे इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे आणि सिव्हिल सुद्धा आहे. तुम्ही लक्षात येईल तुमच्या मेकॅनिकलचं पण बघितला स्कोर तर 97.7 किंवा इलेक्ट्रिकल 97.97, म्हणजे कोर ब्रँचेसना सुद्धा जर कॉलेज चांगलं असेल तर मेरिट बाळांनो जास्त दिसतं. ओके, याचं कारण आहे की अजूनही विद्यार्थी कोर ब्रँच सिलेक्ट करतात जर त्यांना कॉलेज चांगलं मिळत असेल तर. ओके, तर हे वालचंद कॉलेज खूप जबरदस्त कॉलेज आहे, तुम्ही तुमच्या चेकलिस्टमध्ये नक्की घ्या. यानंतर वालचंद नंतर पुढचं कॉलेज आपलं पुण्यामध्ये परत जातोय आपण, कमिन्स कॉलेज. ॲक्च्युली VIT आणि कमिन्समध्ये थोडंसं कुठलं पहिल्यांदा घ्यायचं हे पण मी कन्फ्युजनमध्ये होतं, पण मुलींसाठी सगळ्यात बेस्ट कॉलेज मी जर सिलेक्ट करेन VITच्या अगोदर ते म्हणजे कमिन्स. कारण आता VIT VIIT मिक्स झाल्यामुळं कॅम्पस खूप मोठा झाला आहे आणि जवळपास 3600 विद्यार्थी एकाच कॉलेजमध्ये असतात. म्हणजे इंटेक 3600च आहे, म्हणजे जवळपास एक 5-6 कॉलेजच्या इंटेक मिळून एकाच कॉलेजचे आहे. त्यामुळे मुद्दाम थोडंसं VITच्या अगोदर कमिन्स घेतलेलं आहे. कमिन्सचं बघितलं स्पेशली फक्त मुलींसाठीच कॉलेज आहे, खूप जबरदस्त कॉलेज आहे. कॉम्प्युटर आहेत, IT आहे, ENTC आहेच, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग हे एक वेगळं ब्रँच त्यामध्ये आहे आणि मेकॅनिकल तर आहेच आहे. मेरिट बघाल तर 99.2, 98.83 म्हणजे जवळपास 99च्या क्लोज अराउंड हे कॉलेजचं मेरिट तुम्हाला बघायला मिळेल. कमिन्स खूप छान कॉलेज आहे, तुम्ही हे चेकलिस्टमध्ये घेऊ शकता मुलींना पर्टिक्युलरली. नेक्स्ट, कमिन्स नंतर मी पुढे घेतलं VIT कॉलेज. VIT तुम्ही शीट्स बघा संख्या 720, 360, 360, 180 हे जवळपास सगळ्यांची संख्या जर बघितलं 3600 होते. एवढं मोठं जबरदस्त जायंट कॉलेज आहे आणि टेक रिलेटेड ब्रँचेस तर जबरदस्त आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, IT आहे, त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग AI/ML असं केलं आहे, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डाटा सायन्स आहे, त्यानंतर परत कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, परत त्यांनी IoT एक घेतला आहे. ओके, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि IoT घेतलं आहे, सायबर सिक्युरिटी आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये मुद्दाम तो एक इंट्रोड्यूस केलेला आहे. परत AIDS वेगळा आहे, परत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग AISE असा पण त्यांनी घेतलेला आहे.
परत ENTC आहे, इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल आहे आणि मेकॅनिकल आहे. मी तुमच्या लक्षात आलं असेल या जवळपास पहिल्या जर 9 ब्रँचेस जे आहेत तुम्हाला त्या सगळ्या टेक रिलेटेड दिसतात. ओके, आणि खूप म्हणजे इतकी भरपूर मुलं आहेत त्या कॉलेजला, प्लेसमेंट पण खूप चांगले आहेत. ओके, त्यामुळे हे कॉलेज तुम्ही बिंदास घेऊ शकताय. कमिन्स नंतर किंवा PCCOEच्या अगोदर तुम्ही VITचा विचार नक्की करू शकताय. हॉस्टेल पण ट्रिमेंडस आहेत, खूप जबरदस्त फॅसिलिटी या कॉलेजमध्ये दिसतात. ओके, नेक्स्ट पुढचं कॉलेज मी घेतोय PCCOE ऑटोनॉमस कॉलेज आहे. मी आता सांगितले जवळपास सगळे कॉलेजेस जे आहेत ते ऑटोनॉमस कॉलेज आहेत. ओके, तर PCCOEचं तुम्ही बघाल तर PCCOEचं मेरिट हे थोडंसं कम्पॅरेटिव्हली VITपेक्षा किंवा जे काही PICT आहे त्यापेक्षा कमी लागतं. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला बघायला मिळेल 98.7. बाकी रिजनल लँग्वेजमध्ये एक नवीन आहे, म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज, म्हणजे तुम्ही रिजनल लँग्वेज घेऊ शकताय. पण बऱ्यापैकी मुलं रिजनल लँग्वेजला ॲडमिशन घेतात, पण बऱ्यापैकी सगळं इंग्लिशमध्ये चालू असतं. AI/ML आहेच, IT आहेच, ENTC आहेच आणि मेकॅनिकल सिव्हिल ह्या 2 कोर ब्रँचेस आहेतच. ओके, कोर ब्रँचला थोडंसं मेरिट कमी लागतं, म्हणजे 93.9, 95.34 असं थोडंसं मेरिट कोर ब्रँचला कमी लागतं. पण बाकी सगळे जे आहेत त्या बाकी सगळ्या कॉलेज जे ब्रँचेस आहेत त्यांना मेरिट जास्त लागतं. ओके, ऑटोनॉमस कॉलेज आहे, खूप छान कॉलेज आहे. PCCOEचे 2 कॅम्पस आहेत. एक आहे पिंपरी चिंचवड इटसेल्फ तिथं, आणि दुसरं रावेतचं आहे. मी मुद्दाम इथे घेतलं आहे पिंपरी चिंचवड कॉलेजच, तिथलंच घेतलं मेन कॅम्पस. ओके, नेक्स्ट यानंतर पुढचं कॉलेज आपण बघायला मिळेल ते थोडंसं मी पुण्यामधलं अजून एक कॉलेज बघितलं जे PCCOEच्या खाली येईल, ते DY पाटील अक्कुर्डीचा कॅम्पस. ओके, हा पण खूप चांगला कॅम्पस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मेरिट बघाल तर मेरिट याच्यामध्ये जास्त लागतं. सिव्हिल आहे, त्यानंतर रोबोटिक्स ऑटोमेशनमध्ये 94चं मेरिट आहे. 97.7 तुम्हाला बघायला मिळते कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. ITला 97.4, म्हणजे 97-98च्या आसपास जर तुमचा पर्सेंटेज असेल तर तुम्ही अक्कुर्डीचं हे कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे, परत खूप जुनं कॉलेज आहे आणि चांगलं कॉलेज आहे. तुम्ही हे सिलेक्ट करायला काही हरकत नाही आहे. प्लेसमेंट पण ह्याच्या चांगले आहेत. ओके, नेक्स्ट पुढचं कॉलेज आपलं गव्हर्नमेंटचं कराड कॉलेज. हे सुद्धा कॉलेज खूप जुनं कॉलेज आहे, खूप चांगलं कॉलेज आहे आणि याच्यामध्ये थोडं फक्त तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला बघायला मिळत नाही आहे, इथं तुम्हाला IT बघायला मिळतं. ITचं मेरिट थोडंसं गव्हर्नमेंट असून सुद्धा थोडंसं मेरिट कमी लागतं. 96.6च्या आसपास IT आहे, पण ENTC तुम्हाला जास्त बघायला मिळेल 97.48. बाकी याच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल ह्या कोर ब्रँचेस जुन्या होत्या त्या आहेत तशा आहेत. मेरिट थोडंसं कमी लागतं, 93च्या आसपास तुम्हाला हे मेरिट बघायला मिळतं कराडमध्ये. हे पण चांगलं कॉलेज आहे, खूप चांगलं कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे. ओके, नेक्स्ट याच्यानंतरचं कॉलेज बघायला गेलं तर थोडंसं परत पुण्यामध्ये आपण AISSMला जातोय. AISSM सध्या तुम्हाला खूप चांगलं बघायला मिळते कॉलेज. AISSMचे कॅम्पस पण आहेत. ओके, भरपूर. त्यामध्ये आपण मुद्दाम इथं आता पुण्याचं जे कॅम्पस घेतलेलं आहे, तुमचा कोड फक्त व्यवस्थित बघा तुम्ही. EN 6282 हा कोड आहे, त्या कॉलेजचाच मी घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला IT, इलेक्ट्रिकल, ENTC, इन्स्ट्रुमेंटेशन आणि AIDS ह्या ब्रँचेस मी मुद्दाम या कॉलेजच्या अंतर्गत घेतलेल्या आहेत. ह्याचा पर्सेंटाईल बघितलं तर 96 ITचा आहे, ENTC बघाल तर 95. ओके, आणि परत AIDS 95.8. AIला यावर्षी मार्केट खूप जास्त आहे आणि मेरिट पण ह्याचं खूप जास्त लागते. पण त्यामध्ये मग कॉम्प्युटर जर नाही मिळत असेल तर AI असेल, ML असेल, DS असेल, ओके, डाटा सायन्स म्हणतो आपण त्याला, किंवा मशीन लर्निंग, हे सगळे ब्रँचेस सब ब्रँचेस आहेत कॉम्प्युटरच्या, त्या जास्त घेताना विद्यार्थी दिसणार तुम्हाला यावर्षी. ठीक आहे, तर AISSM नंतर मी पुढचं कॉलेज डिस्कशन करतोय I2IT. I2IT पण खूप चांगलं कॉलेज आहे. ओके, त्याला IIIT पण म्हणतात किंवा I2IT पण म्हणतात. तर हे कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये आपण 3 ब्रँचेस घेतल्यात. कम्प्लिटली आता साहजिकच आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे कम्प्लिटली टेक्नॉलॉजी आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर आहे, IT आहे आणि ENTC आहे. ओके, इंटेक बघितला तर 180, 120, 60च्या आसपास इंटेक आहे. 96 पर्यंत तुम्हाला मेरिट बघायला मिळते, म्हणजे कम्प्लिटली टेक रिलेटेड कॉलेज असल्या कारणानं याचं पण मेरिट टेकसाठी, कॉम्प्युटरसाठी, ITसाठी जास्त लागतं आणि कॉलेज खूप चांगलं आहे. नेक्स्ट यानंतर आपण थोडंसं PVG कॉलेज तुम्हाला बघायला मिळेल. जुनं कॉलेज आहे, 1985चं कॉलेज आहे, पुणे विद्यार्थी गृह म्हणतो आपण. हे या जवळपास आत्ताच सध्या ऑटोनॉमस झालेलं आहे. ओके, PVG कॉलेज आणि चांगलं कॉलेज आहे. ओके, जर पुण्यात जर बघायला गेलं तर त्यामध्ये मग तुम्हाला कॉम्प्युटर आहे, IT आहे, AIDS आहे, इवन ENTC आहे आणि 2 आपल्या कोर ब्रँचेस ठरलेल्या, इलेक्ट्रिकल आणखी मेकॅनिकल. इलेक्ट्रिकल खूप फेमस होतं म्हणजे PVGचं, त्यामुळे त्याचं मेरिट पण जास्त लागायचं. ठीक आहे, तर आता सध्या हे तुम्हाला मेरिट जे आहे 96, 97, 98च्या आसपास तुम्हाला बघायला मिळेल IT किंवा कॉम्प्युटर रिलेटेड ब्रँचेससाठी. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला 97.4 दिसते, IT तुम्हाला जवळपास 97.3 आणि AIDS 97.05. हे सेकंड किंवा थर्ड राऊंड आपण असा सोयीचा घेतलेला आहे, त्याप्रमाणे हे मेरिट मुद्दाम घेतलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट PVG नंतर मग आपण डायरेक्टली येतोय JSPMचा ताठवडे कॅम्पस.
JSPMचे पण कॅम्पस आहे, त्यामध्ये मी मुद्दाम ताठवड्याचा कॅम्पस प्रेफर करेन. त्या ताठवड्याच्या कॅम्पसमध्ये ऑब्व्हियसली ऑटोनॉमस कॉलेज आहे, याच्यामध्ये मग तुम्हाला कॉम्प्युटर आहे, IT आहे, कॉम्प्युटर सायन्स बिझनेस सिस्टीम AIBS म्हणतो आपण, ते एक नवीन बॅच तुम्हाला बघायला मिळेल. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स आहे, याच्यामध्ये ENTC आहे, बाकी कोर ब्रँचेस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल त्या ठरलेल्या आहेत. पण तुम्हाला बघायला मिळेल इथं मेरिट खूप कमी लागतं. सिव्हिलचं, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल कोर ब्रँचला इथं डिमांड खूप कमी आहे, म्हणजे 90च्या पण खाली लागतं. बाकी सगळ्या जर बघितलं तुम्ही आता टेक रिलेटेड ब्रँचेस कॉम्प्युटर आणखी ITला 96.65, 96.19 म्हणजे 96 ते 97च्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळेल याचं मेरिट JSPMचं. ठीक आहे. नेक्स्ट JSPM नंतर मग आपण डायरेक्टली कोल्हापूरमध्ये येतोय, जे आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा रिजनमधली मुलं आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट कॉलेज, हे पण जुनं कॉलेज आहे, KIT कॉलेज, कोल्हापूर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, कॅम्पस खूप चांगला आहे. ओके, आणि इथं प्लेसमेंट पण खूप चांगल्या आहेत. त्यामुळे KIT जर आपल्या जवळपासची कुठली मुलं असतील तर त्यांना KIT इज द बेस्ट कॉलेज, कारण आपल्या रिजनमधली KIT, त्यानंतर DY पाटील, RIT असेल, DKT असेल, TKIT असेल, शरद असेल, ह्या जे कॉलेजेस आहेत हे कॉलेजचं खूप चांगलं ॲक्च्युली ऑटोनॉमस तर आहेतच सगळे, आणि त्यांचे प्लेसमेंट पण सध्या खूप चांगले होत आहेत. त्यामुळं विनाकारण काही विद्यार्थी पुण्याचा अट्टाहास धरतात, ते न धरता त्यांना हे कॉलेजेस, आपले कॉलेज खूप चांगले कॉलेज आहेत. तुम्ही त्याचं जर मेरिट बघितला, मेरिटवरून लक्षात येईल. आता कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 95.8 जर एखाद्या कॉलेजचं मेरिट लागत असेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला, तर साहजिकच आहे ते कॉलेज त्या लेवलचं आहे. ओके, त्यामुळे तुम्ही KITचा ऑप्शन घ्यायला काय हरकत नाही आहे आपल्या जवळपासचं कॉलेज म्हणून. यामध्ये पण काही नवनवीन ब्रँचेस आहेत, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहेच, कॉम्प्युटर सायन्स बिझनेस सिस्टीम, ओके, ही नवीन ब्रँच तुम्हाला बघायला मिळेलच. त्यानंतर AIML आहे, ENTC आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि एन्व्हायरमेंटल ही एक इथं नवीन ब्रँच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बायोटेक्नॉलॉजी तुम्ही मेरिट बघा 93.58, म्हणजे कोर ब्रँचेस जे आहेत, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, त्यांच्यापेक्षा सुद्धा किंवा मेकॅनिकलपेक्षा सुद्धा मेरिट बायोटेक्नॉलॉजीला जास्त लागतं. जे विद्यार्थी थोडंसं बायोटेकमध्ये इंटरेस्टेड आहेत, ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा PCB ग्रुप आहे, ते PCB वाले सुद्धा इथं अप्लाय करू शकतात बायोटेक्नॉलॉजीला. ओके, काही ब्रँचेस आहेत म्हणजे टेक्स्टाईल, केमिस्ट्री वगैरे ह्या ब्रँचेस काही आहेत ना, ज्याच्यासाठी PCB वाले सुद्धा अप्लाय करू शकतात. त्यामधलं हे एक बेस्ट ब्रँच तुम्हाला बघायला मिळेल. ही झाली KITचे. KIT नंतर आपण थोडंसं पुढे जातोय आणि आपण घेतोय आपलं RIT, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आहे, RIT वाळवा, इस्लामपूर, तिथलं कॉलेज खूप जुनं कॉलेज आहे, हे पण खूप चांगलं कॉलेज आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला KIT आणि RIT हँड ऑन हँड जातात जवळपास, म्हणजे दोघांचे मेरिट पण जवळपास सेम लागत असतं. RIT थोडंसं आता तुम्हाला कमीच बघायला मिळेल. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 93, KIT तुम्हाला 95 बघायला मिळालं होतं. कॉम्प्युटर सायन्स आणि IT आहेच, त्यानंतर परत AIML आहे, ऑटोमेशन रोबोटिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन आहेच, मेकॅट्रॉनिक्स तुम्हाला इथं बघायला मिळेल. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स दोघांचं कॉम्बिनेशन असलेली ब्रँच, त्याला आपण मेकॅट्रॉनिक्स म्हणतो, ते मेकॅट्रॉनिक्स बघायला मिळेल. बाकी मग आहेच, इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आणि मेकॅनिकल आहेच. ओके, ह्याचं पण मेरिट खूप चांगलं असतं. RITचा कॅम्पस पण खूप चांगला आहे. ओके, तुम्हाला जर तुम्ही सांगली भागातले विद्यार्थी असाल तर तुम्ही हे कॉलेज बघायला काहीच हरकत नाही आहे, खूप जबरदस्त कॉलेज आहे. RIT नंतर आपण बघूया थोडंसं DY पाटील कसबा बोर्डा. ओके, इतकी जबरदस्त ग्रिप घेतलेली आहे या कॉलेजनं, आणि इतका मोठा DY पाटील परिवार आहे, आणि त्या मोठ्या DY पाटील परिवारामधलं हे एक खूप मोठं कॉलेज, हे पण खूप जुनं कॉलेज आहे, आणि बेस्ट प्लेसमेंट्स आहेत. म्हणजे अगदी खूप मुले आता म्हणजे जवळपास सकाळला बातमी सुद्धा होती, जवळपास 540 काहीतरी विद्यार्थी त्यांचे आता कॅम्पस सिलेक्शन झाले. म्हणजे कॅम्पस पण खूप चांगले होत आहेत, फॅकल्टी पण तेवढे आहेत, इन्फ्रा तर खूप जबरदस्त आहे. त्यामुळं हे एक म्हणतो ना आपण एक रिव्हॉल्युशनरी कॉलेज आहे, खूप चांगलं कॉलेज आहे, आणि तुम्ही हे बघायला हरकत नाही. आणि नंबर ऑफ सीट्स तर भरपूर आहेत, म्हणजे अक्षरशः ढिगाने सीट्स आहेत. तुम्ही बघा जवळपास 360 सीट फक्त कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगला आहेत, भरपूर सीट्स आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन बिंदास तुम्ही घेऊ शकता, इथं काय अडचण नाही आहे. परत त्या फक्त कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या नाही आहे, तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग AIMLच्या आहेत, परत डाटा सायन्सच्या वेगळ्या आहेत, ENTC आहेच. म्हणजे हे टेक रिलेटेड ब्रँचेस 4 जे आहेत, त्यामध्ये 360, 180, 180 आणि 120, म्हणजे एवढ्या शीट्स जे आहेत, जवळपास 500 शीट्स तुम्हाला टेकच्याच आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास घेऊ शकता हे कॉलेज. मेकॅनिकल, केमिकल इथं आहे बघायला मिळेल तुम्हाला, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा आहे. ओके, त्यामुळे हा कॉलेज खूप चांगला आहे. ॲक्च्युली तुम्ही चूज करताना DY पाटीलचा कुठला कॅम्पस चूज करायला हे काळजीपूर्वक बघा बाळनो, कारण DY पाटीलचे कॅम्पस खूप आहेत. तळसंदेचं पण तुम्हाला कॅम्पस बघायला मिळेल, साळुखेडनगरचा सुद्धा कॅम्पस बघायला मिळेल, आणि हे मी कॉलेज घेतले ते मुद्दाम कसबा बॉर्डेचं घेतलेलं आहे. DY पाटीलचा अजून एक आहे, ओके, स्कूल ऑफ मॅनेजमेंट म्हणून, तर ते कॉलेजला कॅप राऊंडमधनं घेत नाहीत. तुम्हाला ते डायरेक्टली ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. ज्यांचं मेरिट कमी आहे, ज्यांना पर्सेंटाईल कमी पडले आहेत, त्यांनी डायरेक्टली तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, कारण ते तुमच्या ह्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये CETच्या पॅनलमध्ये येत नाही. तुम्ही डायरेक्टली तिथं ॲडमिशन घेऊ शकताय. नेक्स्ट, त्यानंतर पुढचं आपलं DKT कॉलेज, खूप जुनं कॉलेज, राजवाड्याचं कॉलेज आहे, आणि इचलकरंजीमधलं एक बेस्ट कॉलेज मानलं तर DKT इज फेमस फॉर टेक्स्टाईल.
DKT टेक्सटाईल फेमस आहे तरी सुद्धा आता साहजिकच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जमाना जास्त आहे, त्यामुळे मेरिट तुम्हाला जास्त बघायला मिळेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. जरी हे कोर ब्रँच म्हणजे आपली टेक्सटाईलसाठी फेमस आहे, टेक्सटाईल तुम्हाला 75 दिसतोय, म्हणजे ओरिजिनली म्हणजे इचलकरंजी जो भाग आहे ओके त्याला आपण म्हणजे इतकं जबरदस्त टेक्सटाईलसाठी इंडस्ट्रीज आहेत, पण तिथं थोडंसं मेरिट आता कमी दिसतंय. कारण टेक्सटाईल टेक्नॉलॉजी आहे, मी TT म्हणतो आपण त्याला, टेक्सटाईल केमिस्ट्री आहे, फॅशन टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर टेक्निकल टेक्सटाईल, म्हणजे अशा टेक्सटाईल रिलेटेड ब्रँचेस याच्यामध्ये खूप आहेत ज्या खूप कमी ठिकाणी आहेत. बाकी मग त्या रेग्युलर जे आहेत ज्या सिव्हिल असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे, AIML आहे, इलेक्ट्रिकल आहे, ENTC आहे, या सगळ्या ब्रँचेस तुम्हाला बघायला मिळतातच. जुनं कॉलेज आहे आणि एक राजवाड्याचं फील आहे, इथं सुद्धा तुम्हाला ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही. नेक्स्ट पुढचं मी घेतलं थोडंसं परत कर्वेनगरचे कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके, यामध्ये थोडंसं सिक्वेन्समध्ये होतं म्हणून मुद्दाम मी घेतलेलं आहे. याचं मेरिट पण जास्त आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, इलेक्ट्रिकल. मी हा सिक्वेन्सनं मुद्दाम परफेक्ट घेतलं नाही आहे, फक्त मी तुम्हाला कॅम्पसमध्ये काय काय आहेत, कुठल्या ब्रँचेस, इंटेक काय आहेत, आणि ह्याचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, तुम्हाला तो बघायला मिळेल. आणि ह्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ करणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा तुम्हाला टेक रिलेटेड ब्रँचेस पाहिजे असतील, CS, IT किंवा बाकी CSच्या ब्रँचेस, AIML, DS वगैरे सगळ्या, किंवा ENTC या रिलेटेड जर पाहिजे असतील तर त्याप्रमाणे मी एक पूर्ण एक व्हिडिओ करणार आहे, ते तुम्हाला नक्की पोस्ट करणार आहे, ते तुम्ही बघा. म्हणजे डायरेक्टली डोळे झाकून तुम्ही SML प्रमाणे मी अरेंज केलेलं आहे, डायरेक्टली आहे तर सिक्वेन्स भरला तरी काय हरकत नाही. तर हे कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, IT आहे, इलेक्ट्रिकल, ENTC, मेकॅनिकल आणि AIDS आहेत. हे पण चांगलं कॉलेज आहे, ज्यांना पुण्यालाच जायचं आहे तर त्यांच्यासाठी हे कॉलेज बघायला काय हरकत नाही. नेक्स्ट यानंतर TKIT नावाचं कॉलेज आपलं ताटासाहेब कोरे वारणानगर जे आहे, आता हे युनिव्हर्सिटी झालेली आहे ताटासाहेब कोरेंची. ओके, त्यामुळं हे कॉलेजसुद्धा खूप चांगलं कॉलेज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला CSE आहेच, त्यानंतर CS-BS बिझनेस सिस्टीम तुम्हाला KITला पण बघायला मिळालं होतं, तसं इथे बिझनेस सिस्टीम बघायला मिळते. ENTC आहेच, मेकॅनिकल आहे, केमिकल आहे आणि सिव्हिल पण आहे. केमिकल तुम्हाला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं. DY पाटील तुम्हाला बघायला मिळालं, ICTमध्ये बघायला मिळालं, इथे बघायला मिळालं. ओके, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी जी युनिव्हर्सिटीमध्ये आहे तिथं पण आहे, पण मेरिट तिथलं खूप कमी लागतं. ओके, तर हे आहे TKIT. म्हणजे ही अशी काही कॉलेज आहेत जी खूप चांगली कॉलेज मानली जातात. ओके, मी जवळपास आपल्या जवळपासची कॉलेज जी आहे त्या जवळपासच्या कॉलेजेसचा सगळा तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे. ओके, आय होप तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतला असाल. याप्रमाणे तुम्ही तुमचा SML काय आहे त्या SML प्रमाणे तुम्ही एक थोडंसं आपल्या प्रेफरन्स फॉर्म तयार करा. आणि जर चुकून काही क्युरी असेल तर तुम्ही डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की सर ह्या कॉलेजपेक्षा हे कॉलेज घेऊ का, ते कॉलेज घेऊ का. तर आम्ही आमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे जेवढं काय शक्य आहे तेवढं दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये चुकून काय थोडंसं मिस्टेक झालं असेल तर ते बाळांनो तुम्ही क्लॅरिफाय केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओके, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, अजिबात विसरू नका. आणि नक्की तुम्ही शेअर करा, कारण आता ही फेज अशी आहे, भरपूर मुलं काय करतात, युद्धात जिंकला आणि तहात हरला असं होतंय. म्हणजे खूप चांगले मार्क्स काढलेले असतात, पण थोडंसं आपण काहीतरी गडबड करतोय आणि ऑप्शन फॉर्म भरायला चुकतोय, आणि ऑप्शन फॉर्म भरायला चुकल्यानंतर मग प्रॉब्लेम येतोय. ऑप्शन फॉर्म भरताना सुद्धा खूप काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा. ओके, आमच्या शुभेच्छा तुमच्यासमोर आहोत. ओके, ऑल द बेस्ट.